नमस्कार, मी आनंद पिंपळकर आणि पुनर्जन्माचे भाग आपण मनापासून पसंत करतो त्याबद्दल धन्यवाद. आपल्या मनाच्या आतमध्ये 4 प्रकारची मन आहेत. एक चेतन मन, दुसरं अचेतन मन, तिसरं अवचेतन मन आणि चौथं सामूहिक मन. अवचेतन मनाला वैश्विक मन असं म्हटलं जातंय, ज्यात आपल्या पुढच्या आणि मागच्या जीवनातल्या आठवणी आणि संचित कर्म संग्रहित केले जातात. ही थोडक्यात परमेश्वराची हार्ड डिस्क म्हणूयात. जेव्हा आपण एखाद्या मागील जन्माचे भागीदार होतो, जेव्हा आपण त्याच्या संपर्कात येताच आपला त्याच्या मनाशी संपर्क साधणं किंवा जेव्हा आपला ऑरा दुसऱ्याचा ऑरा एकमेकांशी भिडतो, तेव्हा आपल्याला एकमेकांबद्दल चांगली भावना निर्माण होणं आणि आपले एकमेकांशी सहज विचारांची देवाणघेवाण करणं, हा सगळा प्रकार पुनर्जन्माशी संबंधित आहे. मग हे नातं कोणत्याही स्वरूपाचं असू शकतं. एखाद्या व्यक्तीला पाहून आपल्या मनामध्ये प्रचंड माया, वात्सल्य आणि प्रेम निर्माण होतं. पण या जीवनात कोणीही कोणाच्या जीवनात तसं येत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. माझं तर मत आहेच, पण माझं मत काय आहे? कारण माझे सद्गुरू यांनी पुनर्जन्माविषयी खूप सारी टिप्पणी केली आहे. सद्गुरू साईनाथ, श्री सद्गुरू साईनाथ शिर्डीचे स्पष्टपणे म्हणतात की या जीवनामध्ये साधं कुत्र मांजर सुद्धा तसं येत नाही. तुमचं त्याचं काही ना काहीतरी ऋणानुबंध असतात. तुम्ही साधंसं बघा ना, ज्यांच्या घरामध्ये कुत्री आहेत, कुत्री पाळली जातात, ते त्या कुत्र्यांवर एवढं जास्ती प्रेम करतात की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आपल्याला पाहायला असं मिळेल की ती कुत्री सुद्धा त्या माणसांवर, मालकांवर इतकी प्रेम करतात, किती पॉझिटिव्ह असतात त्या मालकांप्रती, हेही तुम्हाला पाहायला मिळेल. एका जीवाचा दुसऱ्या जीवाकडे ओढा निर्माण होणं, काय म्हणावं याला, एकमेकांबद्दल भक्ती, प्रेमळ भावना, दयाळूपणा, प्रेम, करुणा आणि त्या व्यक्तीशी बोलण्याची भावना निर्माण होणे, हा सगळा पुनर्जन्माचा भाग असावा, असं तरी माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला सांगतो, याला आपण सोलमेट्स म्हणूया. सोलमेट्स म्हणजे फक्त प्रेम करणारे पती पत्नी नाही बरं का, सगळेच. एखाद्याला पाहिल्यानंतर तुमच्या मनात कोणत्या अभिव्यक्तीचा जन्म होत आहे हे इथे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रेम वाटतं, माया वाटते, वात्सल्य वाटते, काय वासना वाटते, काय वाटतं. हीच गोष्ट स्थानाच्या बाबतीत सुद्धा होते. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी कधीही गेला नाही, पहिल्यांदाच गेलाय, पण काही कारणाने जर तुम्ही तिथं गेला तर तुम्हाला असं वाटतं की अरे या ठिकाणी मी येऊन गेलोय, आणि आपल्या डोक्यामध्ये पुढं काय आहे, कुठलं दुकान आहे, कसा रस्ता आहे, काय आहे, याची इम्प्रिंट आधीच मनात तयार होते. आणि तुम्ही जसजसे पुढे जाता, इकडे तिकडे बघता, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की अरे आपल्या डोक्यामध्ये जसं आलं होतं सेम तसंच तसं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. आपल्यालाही क्षणभर आश्चर्य वाटतं की हे असं कसं काय घडलं, मी या ठिकाणी कसं येऊन गेलोय, ही घटना पूर्वी घडून गेली आहे. तुमच्या बाबतीत होत असेल. याला सायन्समध्ये रिपीटेड मेमरी जरी म्हणत असले तरी ही गोष्ट सत्य असून असंख्य लोक याचा सातत्याने अनुभव घेत असतात. तुम्ही सुद्धा घेतला असेल. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. तुम्हाला सांगतो, माझं उदाहरण सांगायचं झालं, जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्हाला शनिवारवाडा तर प्रत्येकाला माहिती आहे. शनिवारवाड्याकडची जी पूर्वेची बाजू आहे, जिथे नवग्रहाचं मंदिर आहे, तिथे थोडे अलीकडून एक छोटीशी गल्ली आतमध्ये जाते. त्या नवग्रहाच्या मंदिराच्या आतमध्ये गल्ली जाते, म्हणजे त्या पोलीस स्टेशन आणि त्या नवग्रह मंदिराच्या मधून ती आत जाते. अगदी लहान आहे. आणि मी जेव्हा लहान होतो, म्हणजे साधारणपणे 6-7 वर्षाचा असेल, सर्वात प्रथम त्या गल्लीमध्ये माझ्या आई वडिलांबरोबर मी गेलो, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये 7 वर्षाचा असेल तर मला एवढं आठवत नाही, लहान होतो, की माझ्या डोक्यात ते येत होतं की पुढं कसं घर आहे, पुढं कोण आहे, वाडा कसा आहे. आणि जसजसं मी माझ्या आई वडिलांबरोबर पुढे सरकत होतो, तसतसं माझ्या मनात जे चित्र होतं, ती इम्प्रिंट प्रत्यक्ष मला त्या ठिकाणी दिसत होती. त्यातला एक वाडा पाहून मला तर असं वाटलं की अरे हे माझं आहे, मी इथे बराच काळ होतो. त्या लहान वयात, इतकं लहान असताना सुद्धा माझ्या लहान हातांनी त्या दरवाजाला जाऊन गोंजारलं, त्या भिंतीला, त्या दरवाजाला मिठी मारली. आईने मला ओरडून बाजूला केलं, हे मला अजूनही चांगलं आठवतंय. आजही मी जेव्हा गाडीने त्या रस्त्याने जातो ना, तेव्हा माझी नजर त्या गल्लीकडे आपसूक वळते आणि मला आतून तीव्र आपुलकी आणि माहित नाही काहीतरी वेगळ्याच भावना, काहीतरी वेगळंच फिलिंग
आतमध्ये होतं, त्याला काय नाव आहे हे मला खरंच सांगता येणार नाही. हीच भावना थोडी पुढे गेल्यानंतर जो नानावाडा आहे, त्या नानावाड्याचा आणि शनिवारवाड्याचा मधला रस्ता आहे, जिथं RCM गुजराती हायस्कूल किंवा बिनीवाल्यांचं घर आहे, तिथून जाताना सुद्धा मला सारखं धस्स होतं किंवा मला खूप आठवण अशी काहीतरी जुनी आल्यासारखी होते आणि माझं मन सारखं तिकडे ओढतं. माहित नाही हे का होतं. मी जसजशी या क्षेत्रात प्रगती करत गेलो तसं मी सुद्धा माझा पुनर्जन्म पास्ट लाईफ रिक्रिएशन माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की असं का होत असेल. मी ज्योतिषाचं काम का करतो, मी एवढे सगळे व्यवसाय करतो, परंतु मला ज्योतिषावरच कॉन्सन्ट्रेट करावंसं का वाटतं, लोकांचं भलं करावंसं का वाटतं. आणि ज्या वेळेस मी हे पास्ट लाईफ रिक्रिएशन आणि पत्रिका यांचा ताळमेळ घातला तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. आणि कदाचित तुम्हाला माझा पुनर्जन्म ऐकायला आवडेल की नाही आवडेल माहित नाही, पण तरीही सांगतो की पत्रिकेच्या आणि माझ्या मानसिक समजुतीच्या आधारे मला असं वाटतं की माझा आधीचा जन्म हा साधारणपणे 200 वर्षापूर्वी पेशवे काळात एकदा आणि साईबाबांच्या शिर्डीमध्ये एकदा झाला असावा. आणि त्या पेशवे काळामध्ये मी पांडित्य करत होतो, न्यायदानाचं काम करत होतो. गेल्या जन्मामध्ये मी काही चांगली वाईट कर्म केली असती, त्यामध्ये चांगली कर्म सुद्धा मी केली, ज्यामध्ये सामाजिक कार्य, असंख्य लोकांचे आशीर्वादही घेतले. न्यायप्रियतेमुळे माझ्यावरती लोकांचा आशीर्वाद आणि अनेकांचं कोट कल्याणही झालं. त्यामुळं या जन्मात आपोआपच माझ्याशी खूप चांगली लोक आपोआप जोडली गेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनेक ज्योतिषी आहेत, अनेक लोक आहेत काम करणारे, पण माझ्या बाबतीत लोकांच्या मनात आणि मला लोकांच्या बाबतीत जो प्रेम आणि माया वाटते ती मला नाही वाटत कुणाला वाटत असेल. अनेकांना माझ्याबद्दल आणि मला त्यांच्याबद्दल जे प्रेम आणि वात्सल्य वाटतं, कित्येकदा माझ्यापेक्षा वयाने मोठे असणारे स्त्री पुरुषही मला त्यांच्या वडिलांच्या ठिकाणी मानतात. कित्येक लोक संबंध नसताना मला भरपूर काय काय देतात, धान्य देतील, काय वाटेल ते देतील. मी माझे कपडे सुद्धा घेत नाही, लोकच मला देतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला लोकांचं प्रचंड प्रचंड प्रेम मिळतं. आणि हे केवळ माझ्या पूर्वजन्माच्या पुण्याईचं फळ असावं असं मला वाटतं. तर माझा त्यानंतरचा आणखीन एक जन्म हा श्री साईनाथांच्या शिर्डीत झाला असावा अशी मला तीव्र जाणीव होती. कदाचित हे सगळं मनगडंतही असू शकतं, माझी मानसिकताही असू शकते, कदाचित हे चुकीचंही असू शकतं, पण मी माझं मत इथे व्यक्त करतोय. आणि त्या घटना त्या जीवनातल्या या जीवनातल्या घटनांची ताळमेळ घातला तर त्या अगदी सटीक बसतात. माझा आणि साईनाथांचे खूप जास्ती संबंध असाय, मी त्यांचा लाडका भक्त असेल असं मला वारंवार वाटतं. कारण या जन्मात मी जन्मापासूनच साई वेडा आहे. माझी आई असं म्हणायची की तू पहिलं वाक्य काय बोलला असेल तर साई बाबा असं बोलला. मलाही त्यावेळेस आश्चर्य वाटायचं की लोक आई बाबा बोलतात, मी साईबाबा कसं काय बोललो. आज जे काही तन मन आणि धन हे मला मिळालंय ते केवळ साईनाथांचीच कृपा आहे. गेल्या 2 जन्मामध्ये मी धर्मकार्य करत होतो, ज्योतिषी असलो पाहिजे, व त्यामुळं या सगळ्या घटना या जीवनामध्ये पण मी एवढं काही करतो तरी सुद्धा मला लोक वास्तुशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी म्हणूनच ओळखतात. माझे असंख्य प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय आहेत, पण तरीही मला आनंद पिंपळकर म्हणलं की फक्त वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हेच तुमच्या डोळ्यासमोर येतं. आता तुम्ही म्हणाल देवा हे काय फक्त तुम्ही तुमच्या वाजवण्यासाठी, टिमक्या वाजवण्यासाठी हे करताय का? तर मला तुम्हाला हेच सांगायचंय की जन्म जन्मांतरींचे सोलमेट्स हे प्रत्येक जन्मात या ना त्या कारणाने भेटत असतात. सोलमेट्स म्हणजे फक्त प्रेम प्रकरण नाही, अफेअर नाही. लक्षात घ्या, हे सोलमेट्स तुमचं भलं करू शकतात तर तुमचं वाटोळही करू शकतात. मग असं असेल तर 7 जन्माचे साथीदार खरंच 7 जन्म साथ देत असतील का? मग घटस्फोट का होतात? लिव्ह रिलेशनशिप मध्ये लोक राहतात, काही काळ एकमेकांबरोबर राहतात, त्यांना सोडून देतात. घटस्फोटही होतात. विवाह झालेला असतानाही मुलं बाळ सोडून एखाद्या व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध ठेवून आपलं पूर्ण कुटुंब सोडून देतो. एखादी स्त्री मुलं बाळ असताना, मोठ्या वयाची असताना घरदार सोडून पळून जाते. ह्या सगळ्या गोष्टी पुनर्जन्माशी संबंधित असतात का? तर याचं उत्तर हो असंच आहे. परंतु हिंदू धर्मशास्त्रज्ञांनी, शास्त्रकारांनी धार्मिक विधी आणि विधानाद्वारे सप्तपदी निर्माण करून 7 जन्म तेच आत्मे एकमेकांशी संबंधित पती पत्नी राहावे इतकी मोठी उदत्त भावना धर्मशास्त्रकारांनी ठेवली. या मागं कारण हेच होतं की याच जन्मात नाही तर जन्मोजन्मात 7 जन्मात एकमेकांपेशी प्रमाणबद्ध राहावं, प्रामाणिक राहावं. पण असं असलं तरीही पूर्वी 2-3 लग्न व्हायचीच की. हे सगळं अनाकलनीय आहे. कदाचित आपल्याला हे मन घडंतही वाटेल,
पण तुम्हाला खरं सांगू का, मी आयुष्यभर ही प्रॅक्टिस करतोय, हजारो लोकांशी भेटतो, त्यांची दुःख समजून घेतो. मी जेवढ्या जोड्या पाहिल्यात ना, अगदी घटस्फोट झालेल्या जोड्या सुद्धा मी पाहिल्यात, त्या सुद्धा आहे ना एकमेकांना पूरक असतात. लव प्रेम करतात, युगुल असतात, ते पण एकमेकांना सारख्याला वारके दिसतात. एखादी बाई विवाह केल्यानंतर एखाद्या पुरुषाला किंवा एखादा पुरुष एखाद्या बाईला किंवा एखादी स्त्री आपल्या सासरकडच्यांना प्रचंड त्रास देते, वाईट दिवस दाखवते, जेलमध्ये टाकते, घरदार संपवते, एखाद्या घरानं बर्बाद करते. यामागं कारणही पुनर्जन्मच असतो. आता तुम्ही म्हणाला असं कसं आहे? कारण गेल्या जन्मात काहीतरी वैर असतं, ते असलेलं वैर ती या व्यक्ती या जन्मात निभावते आणि म्हणून अशा प्रकारच्या घटस्फोट, खून, मारामाऱ्या, जेल प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात. याचाच अर्थ सोलमेट्स हे प्रेमाबरोबरच वैरभाव सुद्धा जोपासतात. त्यासाठी ते पुन्हा जन्माला येतात. थोडक्यात काय तर या जन्मामध्ये तुम्ही कितीही सावध राहिलात तरी सुद्धा तुमची फसवणूक होते. काही लोक काही लोकांना बर्बाद करतात, काही लोक काही लोकांचं आयुष्य सुधरून टाकतात, काही लोक काही लोकांचं प्रचंड भलं करून जातात, काही लोक काही लोकांचे पैसे लुबाडतात, तर काही लोक स्वतःची संपूर्ण संपत्ती एखाद्याला देऊन टाकतात. असं बघा, बरेच लोक म्हणतात, अहो काय भूल पडली माहित नाही, आम्ही सगळं पैसा जमा केला आणि गरीबात गरीब बाई पण म्हणते की मी 10-15 लाख रुपये त्या माणसाला नेऊन दिले. काय भूल पडायची माहित नाही. आयुष्य जगलेली एखादी वयस्कर स्त्री आपलं डोकं कुठं घाण ठेवते? असं नाहीये. गेल्या जन्मीचं देणं ती देते आणि म्हणून तिची फसवणूक होते. जीवनात तुमच्याशी कोण मैत्री करत असेल, तुमच्यावर कोणी प्रेम करत असेल, तुमच्यावर कोणी जळत असेल, तर हे तुम्ही लक्षात ठेवा की तुमचे हे सगळे जन्मजन्मांतरीचे सोलमेट्स आहेत. या जगात करोडो लोक आहेत, पण सगळेच सगळ्यांशी संबंधित येत नाही, सगळेच सगळ्यांशी जीवापाड संबंध ठेवत नाही. काही लोक अतिशय चमत्कारिक पद्धतीने तुमच्या जवळ येतात, तुमचं चांगलं करतात किंवा तुमचं वाईटही करतात. हे सगळं तुमच्या पूर्वकर्माशी निगडीत असतं, हे माझं स्पष्ट मत आहे. भृगु संहिता या पुस्तकामध्ये पूर्वजन्मीचा तुमचा जीवनकाळ सांगितला जातो. त्याचबरोबर नाडीपट्टी ज्योतिषातही सांगितलं जातं. जो बोया है वही पाओगे, या पद्धतीने जन्मजन्मांतरीमध्ये तुम्ही जे पेरलंय तेच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे एखादा माणूस करोडपती झाला म्हणून जळू नका, कारण तो त्याच्या कर्माने खातो, तुम्ही तुमच्या कर्माने खात असता. तुम्हाला या जन्मामध्ये असं कृत्य करू नका की त्याची परतफेड करण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्माला यावं लागेल. कारण या जन्मात तुम्ही सगळे अकाउंट इथले इथेच क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. पण पुढच्या भागात आपण अशी असंख्य उदाहरणं पाहूयात की जिचा पुनर्जन्माशी संबंधित असून एकमेकांच्या बाबतीत घडलेली आहेत. पुनर्जन्माचा हा भाग आपल्याला कसा वाटला ते जरूर कमेंट करून सांगा.